सर्वांना नमस्कार. मी वंदना देहेडकर विप्र. माझे यूट्यूब चॅनल रीडिंग रूममध्ये आपले स्वागत करत आहे. संत तुकाराम भाग 2. क्षेत्ररक्षणासाठी निमंत्रण. त्या दिवशी तुकाराम सकाळीच लवकर उठले. त्यांनी स्नान, पूजा व भजन आटोपले. काशी व माधव यांना देवाचा प्रसाद दिला. आज मी काम शोधेन असे शब्द त्यांच्या तोंडून ऐकताच जिजीबाई सुखावली. तुकाराम काम शोधण्यास निघाले. वाटेतच त्यांना देवाची गाणी गात गात जात असलेला सालोमालो नामक भाट भेटला. तो कुत्सितपणे म्हणाला, काय तुकाराम, कुटुंबाचे वाटोळे करून भिकारी झालास ना? स्वतःबरोबर बायकोला व मुलांनाही भिकेला लावलेस आणि आता हा साधुवेश करून कुठे चाललास? तो काय म्हणतो याकडे दुर्लक्ष करीत तुकाराम उत्तरले, कुठे ठरलेल्या ठिकाणी जात नाही, पण काम शोधतो आहे. तू कुटुंबाची बर्बादी केलीस, मुलाबाळांच्या दुःखाकडे बघितले नाहीस, जिजीबाईची हेळसांड केलीस, तिने तुझे कुटुंब चालविण्याकरता कर्ज केले. तुला तुझ्या कुटुंबाचे काहीच माहिती नाही. तुला कोण काम देणार? जा, भीकच माग. आता तोच एक उद्योग तुझ्यासाठी शिल्लक आहे. भीक हा शब्द ऐकताच तुकाराम रागाने लाल झाले. त्यांचे डोळे पाण्याने भरून आले. पांडुरंग पांडुरंग म्हणत त्यांनी डोळे मिटले. हे उद्गार जानोबा नावाच्या गृहस्थाच्या कानावर पडताच तो म्हणाला, ये तुकारामा, सर्वांवर लक्ष ठेवणारा परमात्मा फार मोठा आहे. उद्या मी आळंदीला जात आहे. मी परत येईपर्यंत माझ्या शेतीची राखण कर. त्याने त्या शेत दाखविले. जाताना ऊस तोडून तुकारामाला देत म्हणाला, हे मुलांना दे व उद्या दुपारपासून शेत राखण करण्यास परत ये. राखणीचा परिणाम. त्या दिवशी सायंकाळी तुकाराम जानोबाचे शेत राखण करण्यास आले. त्यांनी चहूकडे नजर फिरविली. शेत मालाने भरून हिरव्याचे पिवळे होत आले होते. कापणीस तयार होते. शेताकडे पाहून तुकारामांचे मन मोहरून आले. ते भरघोस पीक पाहून तुकाराम उद्गारले, ही तर पांडुरंगाचीच कृपा. एका बीजापोटी तरु कोटी कोटी, जन्म घेती सुमने फळे. ही पांडुरंगाची माया. अत्र तत्र सर्वत्र तो व्यापून आहे. ते दिव्य दृश्य पाहून त्यांची तंद्रीच लागली. सालोमालोने तुकारामांची तंद्री लागलेली पाहिली. हीच वेळ त्रास देण्यास योग्य असा दुष्ट विचार करून गावातील मोकाट जनावरे त्याने शेतात घुसविली व स्वतः तेथून पोबारा केला. तुकारामांची तंद्री काही भंगली नाही व परिणामी सर्व शेतमालाची नासधूस झाली. जानोबा गावी परतले तेव्हा संपूर्ण शेताची नासधूस झाल्याचे त्यांच्या कानी आले. त्यास अतीव दुःख झाले. तो तुकारामांवर फार फार रागवला आणि तेव्हाच सालोमालो तेथे उभे ठाकले आणि बोलले, काय जानोबा, शेतात जाऊन बघितलेस काय? जानोबा दुःखाने मान खाली घालून शांत राहिले. पुन्हा सालोमालो म्हणाले, अशा निष्काळजी माणसावर रखवालीची जबाबदारी टाकू नका. हे मी आधीच बजावले होते. आता भोगा आपल्या कर्माची फळे. पण एवढेच नाही, मला द्यावयाच्या वाट्यापेक्षा मी एक दानाही कमी घेणार नाही. बघूया मग तू काय खाशील ते. अशी ही टोचणी केली. सालोमालोने तुकारामांना शिवीगाळ केली आणि न्याय मागण्यासाठी त्याला ग्रामप्रमुखाकडे ओढत नेले. शेताचे नुकसान केले म्हणून भरपाई दाखल तुकारामांनी स्वतःचे घर जानोबास द्यावे असा निवाडा झाला. त्याप्रमाणे कागदपत्रही तयार करण्यात आले. अजब चमत्कार. त्यावेळी एक असामान्य गोष्ट घडल्याचे भक्तजन सांगतात. अश्रुपूर्ण डोळ्यांनी जानोबाने शेतातील उरले सुरले पीक कापणी करून एकत्र केले. सर्व पांडुरंगाचीच लीला आहे. तोच आपला बचाव करील असे म्हणत त्याने स्वतःचे समाधान केले. निराशापूर्ण मनस्थितीतच त्याने सर्व पीक गोळा केले, त्याचे गठ्ठे बांधले आणि धान्य वेगळे करण्यास सुरुवात केली. पांडुरंगाचे नाव घेताच त्याने एक ढीग केला आणि काय आश्चर्य, जानोबाच्या आनंदास पारावार राहिला नाही. सालोमालोला द्यावयाचा भाग त्याने बाजूला काढला, स्वतःचाही भाग बाजूला काढला, तरी धान्य शिल्लक राहिले. ते धान्य तो तुकारामांच्या घरी घेऊन गेला. त्याने भक्तिभावाने तुकारामांचे पाय धरले व म्हटले, तुमची थोरवी अपार आहे. आपली मदतीची भावना माझ्या लक्षात आली नाही. मी मूर्खाने तुम्हाला उगीचच त्रास दिला व तुम्हाला तुमचे घर द्यावयास लावले. मला क्षमा करा. हा धान्याचा ढीग तुमचाच आहे. माझ्या अपेक्षेबाहेर आलेले हे पीक तुमचेच आहे. जानोबा, विठ्ठल तुमच्या भक्तीवर प्रसन्न आहे व म्हणून हे तुमच्याच प्रयत्नाचे फळ आहे. यात माझा काहीच हिस्सा नाही. गाड्या परतवा व घरी न्या, तुकाराम म्हणाले. तुकाराम महाराज, एकदा गाड्यांच्या रांगांकडे तर बघा.
हा तुमचाच ढीग आहे. मी येथे फक्त तुमचा हिस्सा तुम्हाला देण्यास आलो आहो. जानोबा म्हणू लागले, अपेक्षेबाहेर आलेले पीक माझे नाही, तसेच ते तुमचेही नाही. तुकाराम म्हणाले. तेवढ्यातच जानोबाच्या डोक्यात एक शक्कल आली. तुकारामांसाठी एक पोते ठेवून बाकी धान्य 8 शतकांपूर्वी बांधलेल्या पांडुरंगाच्या देवळाच्या जीर्णोद्धारासाठी त्यांनी देवळाकडे वळविले. तुकारामांनी स्वतःकरिता एक दानाही न ठेवता सर्व धान्य दान केले. गरीब, निराधार, आंधळे, लंगडे या सर्वांना ते दिले व सर्वांच्या तोंडून एकच जयघोष निघाला, पांडुरंग वरदा हरी विठ्ठल. गुरुकृपा आणि अभंग रचना. आता तुकारामांना विरक्ती आली व आपण सर्वांसमवेत राहू नये असे ठरवून भंडारा डोंगराच्या पश्चिमेस असलेल्या गुहेत जाऊन ते विठ्ठलाचे ध्यान करू लागले. तेथे ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ आदी संतांच्या ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला. त्यामुळे त्यांच्या अंतरात्म्याला शांती मिळू लागली. त्यांचे मन फुलासारखे उमलू लागले. त्यांच्या वाणीवर गाणी खेळू लागली. तरी देखील त्यांना पूर्ण समाधान झाले नव्हते. त्यांच्यावर अद्याप गुरुकृपा झाली नव्हती. त्याकरिता ते अधीर होते. मनाच्या अशा दोलायमान स्थितीतच ते एकदा झोपी गेले. झोपेतच त्यांना पांडुरंगाचे दर्शन झाले. पांडुरंगाने त्यांच्या अंगावरून हळूवार हात फिरविला व म्हटले, तुकारामा, शोक करू नकोस. चैतन्यगुरूची तुझ्यावर कृपादृष्टी होईल. आणि त्या स्वप्नाप्रमाणे माघ शुद्ध दशमीच्या शुभमुहूर्तावर चैतन्यगुरूंची त्यांच्यावर कृपा झाली. त्याच दिवसापासून अंतःप्रेरणेने ते अभंग रचना करू लागले. त्यांच्या कवितांमधून जणू त्यांच्या करुणामय व्यक्तिमत्वाचा गाभाच प्रगट होऊ लागला. ही रचना म्हणजे मराठी साहित्यातील अमोल संपदा होय. मत्सराची ठिणगी. ह्याच वेळी गावात मंबाजी नावाचा मांत्रिक राहत असे. असंबंध बोलणे, गंडे बांधणे, भूतबाधा नाहीशी करणे यासारखी कामे तो करून तो आपल्या चरित्रात चालवीत असे. तसाच सालोमालोही होता. तो गाणी म्हणून उपजीविका करी. त्या उत्पन्नावर तो गब्बरही झाला. ह्या उभयतांना साधी राहणी व सरळ आचरण करणाऱ्या तुकारामांबद्दल तिरस्कार व मत्सर वाटत होता. एकदा ते दोघेही धर्माधिकारी रामेश्वर भट्टाकडे तुकारामांची कागाळी करण्याकरिता गेले. रामेश्वर भट्ट त्यांच्या भडकविण्याला बळी पडले व त्यांनी तुकारामांविरुद्ध वादळ उठविले. दुसरे दिवशी सकाळीच रामेश्वर भट्ट देहूला येऊन धडकले. गावप्रमुखास त्यांनी बोलावणे पाठवून मी तुकारामाच्या चौकशीकरिता आलो आहे असे सांगितले. कशाकरिता असे सहज आश्चर्योद्गार त्यांच्या तोंडून आले. जर अब्राह्मण वेद सांगू लागले, भजने करू लागले व नीतिमत्ता शिकवू लागले तर जगाचा प्रलयच नाही का? तुकारामाच्या अशाच हालचाली चालू राहिल्या तर गुणांचा नाश होईल. मी नीतिमत्ता राखण्यासाठीच आलो आहे. त्या अब्राह्मण तुकारामाला हजर करा, त्यांनी फरमाविले. गावप्रमुख तुकारामांना घेऊन आले. तुकारामांनी नम्र अभिवादन केले. पुरे झाले तुझे अभिवादन आणि ती अभंग रचना, असे म्हणतच रामेश्वर भट्ट गरजले. अब्राह्मण कधी वेद सांगतात काय, भजने करतात काय व लोकांना उपदेश करतात काय? तुमच्या अज्ञानामुळे मी तुम्हाला आज क्षमा करीत आहे. पुन्हा अशी चूक करू नका. पांडुरंगाने स्वतः मला आज्ञा केली म्हणून मी संत नामदेवांचे अपुरे अभंग पूर्ण करीत आहे. आपणास जर मान्य नसेल तर मी तसे करणे थांबवीन. तुकाराम म्हणाले. थांबवा थांबवा, रामेश्वर भट्ट ओरडले. मग आतापर्यंत पूर्ण झालेल्या काव्याचे काय करू? तुकारामांनी पृष्ठा केली. त्यांचा गठ्ठा बांधून इंद्रायणीत फेका, अशी कठोर आज्ञा रामेश्वर भट्टांनी केली. अभंग तरले. धर्माधिकाऱ्यांच्या आज्ञेनुसार तुकारामांनी भूर्जपत्रावरील आपली सर्व हस्तलिखिते एकत्र करून इंद्रायणीला अर्पण केली. त्यांना याचा फार मनस्ताप झाला. प्रयत्न करूनही त्यांना मनशांती लाभली नाही. देवाने मला आपली अशी निरर्थक सेवा का करावयास लावली? त्याने मला करावयास लावले ते सर्व त्यालाच मी अर्पिले, त्याचेच त्याला अर्पण केले. आता मला चिंता करण्याचे काहीच कारण नाही. असा विचार करून ते इंद्रायणीकाठी इतर अनेक खडकांप्रमाणे निश्चल बसून राहिले. भक्तगण सांगतात की त्यावेळी एक चमत्कार घडला. 12 दिवस पूर्ण झाल्यावर प्रत्यक्ष पांडुरंग स्वप्नात येऊन तुकारामांना म्हणाले, तू इंद्रायणीत शिरवलेले अभंग उद्या पहाटे पाण्यावर तरंगतील. काळजी करू नकोस. लोक सांगतात की 13व्या दिवशी सूर्योदयाला तुकारामांचे अभंग इंद्रायणीच्या पाण्यावर तरंगत वर आले. कर्तव्य आधी.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर तुकारामांची वार्ता पोहोचली की आपल्या राज्यात एक निरीच्छ, ऐहिकापासून पूर्ण मुक्त असलेला एक महान संत राहत आहे. लगेच त्यांनी आपले काही मंत्री, राज्यातील मनसबदार आणि काही अधिकारी यांना छत्रसामरे व रथ देऊन तुकारामांना मिरवणुकीने आदरपूर्वक आणण्याकरिता पाठविले. त्यांचे मोठ्या थाटाने आदरातिथ्य व स्वागत करण्याचा त्यांनी बेत केला. सर्व गाव आनंदाने न्हावून निघाले. जिजीबाईही आनंदली. यापुढे आपल्याला कशाची गरज पडणार? आपल्यावर छत्रपतींचा वरदहस्त आहे, असे मनात म्हणत आत जाऊन तिने देवीसमोर दिवा लावला व प्रार्थना केली. छत्रपतींचा लवाजमा घरासमोर येताच तुकाराम आश्चर्यचकित झाले. माझ्यासारख्या सामान्याचा हा केवढा सन्मान छत्रपतींनी केला. खरोखरच महाराज विशाल हृदयाचे उमदे पुरुष आहेत, असे विचार त्यांच्या मनात येत असतानाच सरदार मंडळी आत पोहोचली. त्यांनी अमूल्य अलंकार व उत्कृष्ट वस्त्रे त्यांच्या चरणाशी ठेवून त्यांना छत्रपतींचे निमंत्रण सादर केले. तुकाराम हसले व म्हणाले, माझ्यासारख्या गरिबाला ही वस्त्रे आणि अलंकार यांची काय गरज? कृपा करून ते परत महाराजांकडे घेऊन जा. थांबा थांबा, घरी चालत आलेली लक्ष्मी अशी अभेरू नका. ही थोर सरदार मंडळी हे धन आपणास देत आहेत, जिजीबाई म्हणाली. भीक मागून वा भेटी स्वीकारून आपले दारिद्र्य संपणार नाही. फक्त विठ्ठलाने दिले त्यातच आपण समाधान मानू. ह्याची हाव धरू नकोस, तुकारामांनी समजाविले. सरदार हो, ह्या भेटी महाराजांकडे परत न्या. ह्या अभंगाच्या वह्याही माझ्याकडून त्यांना द्या व माझे धन्यवाद कळवा. तुकारामांनी आशीर्वादपूर्वक पाठविलेल्या भजनांचा महाराजांनी अभ्यास केला. ते अतिशय प्रसन्न झाले. स्वतःच्या डोक्यावर ग्रंथ ठेवून ते आनंदाने नाचले. आज मी कृतार्थ झालो, माझा देश कृतार्थ झाला, असे म्हणून ते स्वतः त्या महान संताच्या दर्शनाला निघाले. कुठलीही पूर्वसूचना न देता छत्रपती शिवाजी महाराज संत तुकारामांच्या भेटीला आले. ह्या महान संताच्या चरणी शिवाजी महाराजांनी लोटांगण घातले. ह्या आपल्या सेवकाने आपल्यासारख्या थोर संतांच्या चरणी अर्पिलेल्या भेटींचा स्वीकार व्हावा व मला आपले आशीर्वाद द्यावेत, अशी तुकारामांची त्यांनी प्रार्थना केली. हिरे, रत्ने, माणके, मोती, उत्तम प्रकारचे कपडे यांनी भरलेल्या पेट्या बघून जिजीबाईला लोभ सुटला. समोर होऊन त्या भेटी स्वीकाराव्या असे तिला वाटले. तोच तुकाराम म्हणाले, महाराज, या सर्व वस्तूचा मला काय उपयोग? उलट त्या जर महाराजांच्या खजिन्यात राहिल्या तर गरिबाला त्याचा लाभ होईल. यावर शिवाजी महाराजांनी त्यांना आदराने विनंती केली की देवाच्या व्यवस्थेकरिता तरी 4 गावांचा स्वीकार करावा, ही माझी नम्र विनंती आहे. महाराज, माझी चिंता करू नका. गरीब भक्त कसाही जगेल. समाजातली घसरत चाललेली नीतिमत्ता, देशाची भरभराट व मोक्षसाधन यांची चिंता करा, ही ईश्वरी इच्छा आहे. तुकारामांचे हे शब्द ऐकून महाराजांना दिव्य दृष्टी मिळाली व त्यांची विरक्ती उफाळून आली. राज्यभार नकोसा झाला. संत सेवाच करावी असे त्यांना वाटू लागले. महाराजांचा विचार ऐकून तुकाराम म्हणाले, तपश्चर्येपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे. कर्तव्य श्रेष्ठ आहे. कर्तव्यच्युत झाल्यास आपल्या आयुष्यास जीवनात वा मरणानंतरही अर्थ उरत नाही. तेव्हा राजाने राज्यकारभार अधिक लक्षपूर्वक करावा, हेच योग्य. आपल्या कर्तव्याची आठवण करून देणाऱ्या तुकारामांना शिवाजीने अभिवादन केले व म्हणाले, आपण मला आशीर्वाद द्या. मी राजा म्हणून नव्हे तर लोकांचा सेवक म्हणून राजधानीत परत जाईन. अखेरचा प्रवास. लोककल्याणाकरिता आपल्या आयुष्यात संत तुकारामांना असंख्य अडचणी, संकटे व नुकसान यांना तोंड द्यावे लागले. स्वतःच्या सुखाची पर्वा न करता ते लोकांच्या कल्याणाकरिता कष्टले. आपल्या अभंगवाणीने त्यांनी लोकमानसात भक्तीची बीजे रुजविली. नीतिमत्तेची तत्त्वे सोप्या सरळ दृष्टांतांनी लोकांना शिकवली. ते समाजाशी एकरूप झाले. अनेक जण त्यांच्या अभंगांनी भारले, त्यांचे भक्त बनले. सर्वांच्या मुखी त्यांचे अभंग रुळले. ती जनतेची मोठी मोलाची ठेव झाली. तुकारामांना आपल्या आयुष्याचे प्रयोजन पूर्ण झाले याची जाणीव होऊ लागली. श्रीहरीनेही त्यांची इच्छा लगेच पूर्ण केली. एके दिवशी ते आपल्या भक्तांना म्हणाले, माझे जीवितकार्य संपले. मी निघालो. सुखाने राहा. इतरांची सेवा करा. अज्ञानी जिजीबाईला सांभाळा. त्यांनी सर्वांना आशीर्वाद दिला. घरी येऊन ते जिजीबाईस म्हणाले,
मी स्वर्गात चाललो, तुझी इच्छा असल्यास मी तुला बरोबर नेईन, तयारी आहे काय? ती म्हणाली, मुले बाळे, नातेवाईक, गाई वासरे यांना सोडून मी तुमच्याबरोबर कशी येणार? तुकारामांनी इंद्रायणीत प्रवेश केला. जणू ते स्नानाला जात होते. ते तसेच पुढे गेले व नजरेआड झाले. पुन्हा त्यांचे दर्शन कोणालाही घडले नाही. थोड्याच वेळात त्यांच्या अंगावरील उपरणे, हातातील तंबोरा व चिपळ्या पाण्यावर तरंगताना लोकांना दृष्टीस पडल्या. सर्वांनी हात जोडले. तुकाराम सदेह स्वर्गाला गेले. इसवी सन 1650 वयाच्या 42व्या वर्षी त्यांनी देह ठेवला. कृष्ण माझी माय, कृष्ण माझा बाप, कृष्ण माझा सखा, तुका म्हणे, ही त्यांचीच अभंगवाणी होय. सर्व इच्छांवर मात करूनही केवळ विठ्ठल भक्तीकरिता आणि लोकसेवेकरिता संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी मानवदेह धारण केला होता. आपल्या जीवनाचे सार्थक करून अखेर ते विठ्ठलाशी एकरूप झाले. धन्यवाद.